नमस्कार मैत्रिणींनो, उन्हाळा संपत आलाय तरी आंब्याची आवड काही कमी होत नाही. आज आपण बनवणार आहोत मँगो स्पेशल थंडगार मिठाई, ज्याला तुम्ही मँगो पुडिंग केक सुद्धा म्हणू शकता. खास गोष्ट म्हणजे यासाठी आपल्याला मावा, तूप, मैदा किंवा सोड्याची अजिबात गरज नाही. तोंडात टाकताच विरघळणारा हा केक कसा बनवायचा, चला पाहूया. ते मी छान असे 2 पिकलेले आंबे घेतलेले आहेत. आता हे आंबे आपण छान असे घेऊन या चाळणीवर आपण या पद्धतीने खिसून घेणार आहोत. या पद्धतीने आपण याच्यातला रस काढल्याने आपल्या रसामध्ये गुठळ्या किंवा जे आंब्यामध्ये धागे दिसतात ते राहत नाहीत. दोन्ही आंबे आपण याच पद्धतीने चाळणीवर खिसून घेऊन त्याचा रस आपण काढणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला स्मूथ आंब्याचा गर निघलेला आहे. आता या अर्धी वाटी तांदळाचं पीठ, आपण हे तांदळाचं पीठ या आंब्याच्या गरामध्ये छान असं मिक्स करून घेऊया. छान असं एकजीव करून घेणार आहोत. इथे आपलं मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे. आता यामध्ये घालत आहे मी अर्धी वाटी पिठी साखर. तुम्ही इथे अख्खी साखर ही घालू शकता, पण ही पिठी साखर छान अशी पटकन ह्यामध्ये एकजीव होते, त्यामुळे मी इथे पिठी साखरच घातलेली आहे. हे देखील छान असं आपल्याला एकजीव घ्यायचं आहे. हे मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये तांदळाच्या पिठाची किंवा पिठी साखराची अजिबात गाठ राहिलेली नाही. आता तुम्ही यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा वाटी दूध. हे सुद्धा आपण छान असं एकजीव करून घेऊया. तुम्ही पाहू शकता छान असं इथे आपलं मिश्रण ही एकदम भारी मिक्स झालेलं आहे. आता आपण एका भांड्याला किंवा केकच्या भांड्याला थोडंसं तेल घेणार आहोत. मी इथे एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे. त्याला मी इथे छान असं या पद्धतीने तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावल्याने आपला केक अजिबात खाली चिटकणार नाही. तुम्ही पाहू शकता छान असं इथे आपल्याला तेल लावून झालेलं आहे. आता हे मिश्रण सगळं या पद्धतीने आपल्याला या भांड्यामध्ये टाकायचं आहे. यामध्ये सगळं मिश्रण टाकून झाल्याच्या नंतर या पद्धतीने 2 वेळा टॅप करून घेऊया आणि आपण याला उकडण्यासाठी एका पातेल्यामध्ये मी इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. त्यामध्ये हे स्टँड ठेवून आपण हे कुकरचे भांडे त्यामध्ये ठेवून देणार आहोत. या पद्धतीने आपण इथे 5 ते 10 मिनिटं हे मिश्रण उकडून घेणार आहोत. यावर छान असं गठ्ठ झाकण ठेवून घेणार आहोत. आता हे उकडूस्तोवर आपण इथे दुसरूया. एका पातेल्यामध्ये मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे.
आता त्याच वाटीमध्ये आपण इथे घेणार आहोत अर्धी वाटी दूध. घातल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 2 ते 3 चमचे पिठी साखर. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड किंवा अधिक गोडही करू शकतात. आता हे मिश्रण छान आपण त्यासारखं फेटून घेणार आहोत. चला तर मग इथे 15 मिनिटं झालेली आहेत. आपण याच्यावरचं झाकण काढून पाहूया. तुम्ही पाहू शकता किती छान असं आपलं इथे मिश्रण उकडलेलं आहे. आता याला न हलवता यामध्ये आपण हे पांढरं मिश्रण ही यामध्ये या पद्धतीने टाकून देणार आहोत आणि हे देखील आपण इथे 10 ते 15 मिनिटं छान उकडून घेणार आहोत. त्यावरही छान असं गठ्ठ झाकण लावून घेतलेलं होतं. तुम्ही पाहू शकता किती छान असं आपलं इथे छान असा केक उकडून तयार झालेला आहे. आता हे आपण भांड बाहेर काढून घेऊया. हा केक मी अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवलेला होता. बघा आपला मँगो केक किती परफेक्ट सेट झालेला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा थंडगार केक तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.